विषय नाही मिटला तर अण्णा या उपोषणाला सामील होणार आहे का? आम्ही अण्णाला आवाहन करतो, अण्णा जर हा 30 तारीख पर्यंत मुरली अण्णांना जर हा 30 तारीख पर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णांना आम्हाला हा विषय की इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि ह्या ट्रस्टी बरोबर आणि ज्यांनी हे डील केली आहे त्यांच्या विरोधामध्ये ह्या ट्रस्टी बरोबर नाही अर्धा आश्वासन दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे ऐका ना, आमचं हेच म्हणणं आहे, गुरु ते म्हणतात मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय, बोलवलं म्हणून आम्ही आलोय. आमचा मुद्दा काय गुरुदेवनी अण्णांनी या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषण बसावं असं मी ठामपणे सांगतो. त्यांना काहीच बोललं नाही. 1 तारीखपर्यंत हा विषय मिटेल, पण कसं मिटणार आहे, काय मिटणार आहे हे अजून क्लिअर केलेलं नाहीये. फक्त त्यांचं म्हणणं की मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आमचं कोणाशी शत्रुत्व नाही, आमचं कोणाशी वैयक्तिक वाद नाही. हा फक्त जैन ट्रस्टच्या एका बोर्डिंगचा प्रश्न नाही, विश्वासार्हता आणि जे काही नियमितता आहे ह्याच्यावरचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी यात लक्ष घालावं आणि पूर्णपणे हा प्रश्न आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.